राज्यातील 27 ओबीसी जातींचं आरक्षण केंद्राच्या यादीतल्या क्षुल्लक चुकांमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलंय। हे क्षुल्लक आणि नगण्य स्वरूपाचे प्रश्न केंद्राकडे अनेक वर्षांपासून पडून आहेत। 27 जातीतील 2 कोटी नागरिक केंद्राच्या नोकरीविषयक, पदोन्नती, शिक्षण आरक्षणापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या 27 जातींना केंद्राच्या ओबीसीच्या यादीत स्थान देण्यात यावं। त्यांचे वेलांटी, उकार, काना, मात्रा, स्पेलिंग, अनुस्वार अशा क्षुल्लक स्वरूपाच्या चुका दुरुस्त करून ओबीसींचं आरक्षण सुरळीत करावं अशी शिफारस केंद्रीय ओबीसी आयोगानं, महाराष्ट्र सरकारनं, केंद्रीय विभागानं, केंद्रीय गृह विभागानं केल्यानंतरही केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून चुकांची दुरुस्ती केली जात नाहीये। परिणामी या 27 जातींच्या 2 कोटी नागरिकांचे अनेक वर्ष नुकसान होत आहे। केंद्रीय नोकरशाहीच्या आडमुठी धोरणामुळे हे प्रश्न सुटत नसल्यामुळे या 27 जातींपैकी काहींनी तर हिंदू धर्म सोडण्याबद्दल इच्छा व्यक्त केली आहे। माझ्यासोबत महाराष्ट्रातील विविध जातींचे काही प्रतिनिधी आहेत। सर, मला सांगा, पवार, पोवार आणि भोयर हा समाज महाराष्ट्रामध्ये आणि देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने, नेमकं तुमच्या जाती संदर्भात केंद्र सरकारमध्ये काय घोळ होऊन बसलेला आहे? तुम्हाला मी सांगू इच्छितो, नमस्कार सगळ्यांना। तुम्हाला सांगू इच्छितो की सन 1996मध्ये भोयर आणि पवार यांना आरक्षण होतं, परंतु पोवार म्हणून आहे त्यांना आरक्षण नव्हतं। तो पोवार इन्क्लूड करण्याकरता सन 1998मध्ये पुन्हा राजपत्र प्रकाशित झालं। त्याच्यामध्ये घोळ असा झाला की तो जो भोयर आणि पवारमध्ये कामा होता तो कामा वगळण्यात आला आणि ते भोयर पवार होऊन गेलं आणि भोयर पवार अशी जात या राज्यात एक्झिस्टन्समध्ये नाहीच। म्हणजे कॉमा टाकल्यामुळे ती 2 जाती मिळून एक जात झाली आणि तुमचे जे सगळे समाजाचे लोक आहेत त्यांच्याकडे तर त्या नावाने कास्ट सर्टिफिकेटच नसेल। नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही आणि भोयर पवार मूळतः ही जात आहेच नाही। भोयर आणि पवार त्याच्यामध्ये कामा असला तर आम्हाला सर्टिफिकेट मिळते, नाहीतर सर्टिफिकेट मिळत नाही आणि हा घोळ पुन्हा डिजिटलायझेशन झाला तेव्हापासून जास्तच झालेला आहे। तर हा जो कॉमामध्ये आला आणि 2 जातींना मिळून एक जात केली, तेव्हापासून ओबीसी श्रेणीमध्ये तुम्हाला केंद्रामध्ये आरक्षण नाही? नाही, आम्हाला फक्त भोयरला आरक्षण मिळते, पवारला आरक्षण तिथे नाही। कॉमामुळे जो एक त्रास भोयर किंवा पवार किंवा पोवार जातीच्या लोकांना होत आहे, तसाच एक त्रास एक फक्त व्ही आणि डब्ल्यूचा अंतर जो आहे त्याच्यामुळे गोवारी समाजाला कसं होतं? काय अडचण झाली आहे गोवारी समाजाची केंद्राच्या यादीमध्ये? केंद्राच्या यादीमध्ये गोवारींना समाविष्ट केलं गेलं 2011मध्ये गोवारी समाजाला, आणि त्यात महाराष्ट्रामध्ये जे स्पेलिंग आपण लिहितो ते डब्ल्यू लिहितो आणि केंद्रामध्ये ते व्ही लिहिलं गेलं। त्यामुळे डब्ल्यू आणि व्हीमध्ये इतक्या अडचणी निर्माण होतात की सर्टिफिकेट काढल्यानंतर ते सर्टिफिकेट रद्द केलं जातं। महाराष्ट्रामध्ये तर SBC आणि ST ह्याच्यामध्ये गोंधळ घातलेलाच आहे। अस्तित्वात नसलेली जात महाराष्ट्र सरकारनं आणि MP गव्हर्नमेंटनं निर्माण केली आणि गोवारींना अंधाराच्या खाईत ढकललेलं आहे। तर प्रत्येक ठिकाणी गोवारींवरती अन्याय होतो आहे आणि सरसकट महाराष्ट्र सरकारनंच याकडे लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे। महाराष्ट्रातल्या 33 जातींचा हा प्रश्न आहे आणि विदर्भामध्ये वेगळे प्रश्न आहेत, मराठवाड्यामध्ये वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळे आहेत, कोकणामध्ये वेगळे आहेत। अशा 33 जाती सगळ्या पूर्ण महाराष्ट्राच्या आज केंद्र शासनाच्या आरक्षणापासून प्रलंबित आहे। छोट्या छोट्या क्लरिकल मिस्टेक आहेत त्या, उकार असेल, वेलांटी असेल, इंग्रजी नावामधलं स्पेलिंगमधलं अक्षर असेल, कॉमा असेल, तर म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या 33 जातींचा काहीच दोष नाही। हा जे तिथले बसलेले शासनामध्ये बसलेले बाबू आहेत त्यांचा दोष आहे आणि त्यांच्या दोषापायी आता जवळपास 28 वर्ष झालीत हा एवढा 2.5 कोटीचा समाज कुठल्याही कॉलेजमध्ये, केंद्रीय विद्यालयामध्ये जे ॲडमिशन असेल त्याच्या आरक्षणापासून वंचित आहे। शिक्षित झाल्यानंतर नोकरी, केंद्र सरकारची नोकरी असेल त्याच्यापासून वंचित आहे। परदेशी शिष्यवृत्ती त्याला जायचं असेल त्याच्यापासून वंचित आहे। समजा नोकरीत आधीच लागलेला असेल तो प्रमोशनपासून वंचित आहे। म्हणजे ह्या 2.5 कोटी लोकांचं किती ठिकाणी, म्हणजे नवीन पिढीपासून तर नोकरीला लागलेल्या लोकांपर्यंत, म्हणजे 20 वर्षाच्या तरुणापासून 50 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत ह्या समाजाचं नुकसान होतं आणि हे कोणी लक्षात घेत नाही।
तर या सगळ्या प्रकरणात नेमका गोंधळ काय झालाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. एकोणीसशे 98ला पोवार जातीला आरक्षण देताना भोयर आणि पवार दरम्यानचा स्वल्पविराम हटवला. 1998 पूर्वी वेगवेगळ्या असलेल्या भोयर आणि पवार जाती स्वल्पविराम हटवल्यामुळे केंद्राच्या यादीत एकच झाल्या. संपूर्ण राज्यात मध्य भारतात कोणाकडेही भोयर पवार असा एकाच जातीचा दाखला नाही. सरकारी बाबूंनी स्वल्पविराम हटवल्यामुळे अस्तित्वातच नसलेली भोयर पवार ही जात कागदोपत्री जन्मली. त्यामुळे या दोन जातीतील लाखो विद्यार्थी तरुण आरक्षणापासून वंचित राहिले. 2011 पासून केंद्राच्या ओबीसी यादीत गोवारी जातीचा समावेश झाला. इंग्रजीत गोवारीचं स्पेलिंग लिहिताना डब्ल्यू ऐवजी व्ही हे अध्याक्षर वापरलं. राज्यातील गोवारी बांधवांकडे GOWARI अर्थात गोवारी अशा स्पेलिंगचं प्रमाणपत्र आहे. तर केंद्रातील सरकारी बाबू मात्र व्ही या इंग्रजी अक्षरासह जात प्रमाणपत्र मागतात. त्यामुळे गोवारी बांधवही आरक्षणापासून वंचित राहतात. डांगरी जातीला राज्यात ओबीसी आरक्षण आहे, मात्र केंद्राच्या यादीत स्थान नाही. त्यामुळे आम्ही हिंदू धर्मात राहायचं की नाही असा प्रश्न डांगरी समाज विचारतोय.